जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। आज दुपारच्या टायमाला मला भूक लागल ती म्हटलं पाहिलं तर काही होतं बी ना भाऊ खायला। मग म्हटलं चाल बिर्याणी करून खाऊ, खायची खाल्ली नाही आहे। मग काय भात बी उकडून घेतला आणि भाजीपाला बी काटून घेतला। मग काय ठेवली कढाई टाकला भाजीपाला झाला ना मग टाकला भाऊ त्याच्यामध्ये भात। मग काय भाऊ झाली बिर्याणी आणि आणली मग दारी खायासाठी। तर मग मी बिर्याणी खातो तर लोक तुम्ही लाईक सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला बिर्याणीची रेसिपी पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला बी टाकून देईन रेसिपी। काही म्हणावं पण बिर्याणी एक नंबर झालते। खाल्ली वो बिर्याणी ना आल्या मग इकडे मंदिराकडे आरतीसाठी। आपला आरतीचा टाईम झालता तर मग काय केली आरती। इकडे मंदिराच्या बाहेर आले ना हर्षल भाऊ गाडी घेऊन आला। आम्हाला अजनाळले जाणं होतं भाऊ, सप्त्याची समाप्ती होती तर 9 जण जात होते। मग पावल्या खेळले बसले व गाडीवर आणि या पोऱ्याले टाटा करून सण चालले मग आता अजनाळले। मग काय आले भाऊ 320च्या स्पीडनं अजनाळमध्ये इकडे आले आणि इकडे गाडी लावली भाऊ मंदिरात। अजनाळच्या मंदिरात बसेल होता आडला सप्त्या। मग काय लावली गाडीने इकडे आले, चला म्हटलं भेटून घेऊ पहिले येले अजनाळवाले येले। मग काय भाऊ भेटले येले ते म्हणत चला पहिले जेवण करायला बसून जा। मग काय आले इकडे बसले व जेवण करायसाठी। शिरापुरे आणि भाजीनं फोडणीचं वरण भात होता जेवणात। मग काय भाऊ झालं जेवण आले इकडे दिंडीकडे। इकडे मस्त पोरं पावल्या खेळत होते भाऊ जोमाशोमानं, गर्दी बी चांगलीच होती। झाली भाऊ दिंडी इकडे मंदिराकडे आले आणि सगळे येतात तर येणं पहिले चहाचा कप दिला, म्हणत घ्या तुम्हाला गाडीवर जाणार चहा पिऊन घ्या। मग काय भाऊ पेली चहा आणि निघाले मग घरी यासाठी। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तर लोक लाईक करून घ्या।